4 महिने जरा टँकर चालू आहे पाण्याचं काय, त्यामुळं अवघड परिस्थिती आहे सध्या सगळी. त्यामुळे ह्याच्यावर शासनाने थोडंफार लक्ष देऊन काहीतरी पुढच्या ह्याच्या दृष्टिकोनातून काहीतरी उपाययोजना केली तर जरा शेतकऱ्यांचं काहीतरी थोडंफार त्यातून हे होऊन जाईल. दर 10 वर्षांनी हा दुष्काळ आमच्या पाचवीला पुजलेलाच आहे. 2002ला पडला होता, 2012ला पडला होता, 2000 आता 23-24ला पडलेलाच आहे ना दुष्काळ. नाही, आमचं नियोजनच होत नाही, कायमच कर्जात आणि बोजाचा असतो डोक्यावर. मागच्या वर्षी पावसानं दडी दिल्यानं दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. पुरंदर तालुक्यात अनेक ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. मी पुरंदर तालुक्यातल्या वाल्ह्या येथील चारा छावणीवरती आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता भारतीय जैन संघटनेच्या वतीनं चारा छावणी जी आहे ती उभी करण्यात आलेली आहे. आपण काही शेतकरी आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात. बाबा किती जनावर आहेत? 3 1 2 3 वय 3. हां, इकडं आलाय, काय पाण्याची परिस्थिती? इथं पाणी आम्हाला टँकरनेच आहे. टँकरने. शेतीला शेतीला पाणीच नाही, पाणीच नाही. पाऊसच नाही तर पाणी कुठलं शेतीला? बरं. फिरला पाणी नाही, हां, शेतीला कुठलं पाणी? बरं. आता दुष्काळ पाला लोकांनी ऊस तोडून नेलं, त्याला पाणी नाही. हां, बरं. मग आता त्याला पर्याय काय करणार आपण? इथं आम्हाला मिळलं आपलं अनुदान जनावराला, ते आपलं चारतं आहे. बाकीचं मग भागतं कसं? मग आता कसं आहे ह्याच्यावर काय मोलमजुरी करायची, काहीच आहे. पर्याय काय त्याला? काय मागणं काय करताय देवाला आता? आता देवाला काय पाऊस सोडून दे फक्त, फक्त पाणी मागताय? पाणी आणि आम्हाला जगून दे बस. काय मागायचं दुसरं? ह्याच्या पुढं काय मागणार आहे आपण? आणि देव तरी आपलं काय देणार ह्याच्या पुढं, आहे का नाही? इथं किती जनावर आहेत? आता इथं जनावर टोटल मला सांगताय पण कमीत कमी 500 550-550च्या पूर्ण आहेत. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, ह्याला जबाबदार कोण हो? आता कोण आता जे आहे ते आहेत. आता नेमकं मी कसं सांगू? कोणतरी आम्हाला देते, जगावते चारा पाणी, त्यात आम्ही समाधान. त्यातच समाधान आपलं. पुढं काय आपलं? आणखी काही शेतकरी आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. बाबा किती जनावर आहे ती? काय काय नाहीत. किती जनावर आहेत? एक कालवाड, एक बारक कालवाड आहे. किती दिवस झाला आला इथं? छावणी चालू झाल्या 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. बाकीची शेतीचं कसं काय? शेती काय नाही, आता शेतीत पाणीच नाही तर ढेकळं राहिले. काय राहिले? ढेकळं राहिले. काय तर नांगरून ढुल्यावर पडून येतो. पावसाची वाट बघताय? पावसाची वाट बघतोय. पाऊसच नाही. पाऊस अजिबात नाही. आपल्या घरच्या जनावरांचा लळा किती लागलेला असतो लहान मुलांना, तर या मुलगीच्या या ठिकाणी दिसून येते. बाळा इकडे या. तर आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे ते लहान मुलगी जी आहे त्या ठिकाणी आली. कितवीला बाळ शाळेला? मी आता 7वीला गेले. 7वीला गेले. किती दिवस झालं तू इथे येते? मी आता 15 झाले इथे येते. 15 दिवस झालं. काय झालंय गाईला तुझ्या? गाई डोळ्यातून पाणी गायती. डोळ्यातून पाणी गायती आणि सुग्रास खात नाही. का बरं? तू तिला काय सांगत होती आता? मी तिला म्हणलं सुग्रास खा म्हणून. तिला म्हणलं सुग्रास खा. सुग्रास खा म्हणलं. हां. घरी पण तूच सगळं बघते का तिथं? हां, मी, माझी बहीण आणि पप्पा बघता. हां. इकडं पण तूच बघते. मग इकडं का आला तुम्ही? इकडं घरी खायला नव्हतं आणि म्हणून गुरं आम्हाला जेव्हा कळलं की कामटवाडीत जनावरांची चारा छावणी सुरू झाली, म्हणून आम्ही जनावरं छावणीत आली आणि ते पण चालत आणले. किती लांब आहे इथून? इथून 9-10 किलोमीटर. 9-10 किलोमीटर आहे. मग इथं आल्यावर तुला घरी जावं वाटतं? नाही, इथंच करमून जातं. घरी का नाही जात तू? म्हणजे घरी जाते जेवायला, मग इथंच येते मग नंतर. गाय आजारी तुझी? नाही, गाय आजारी नाही, फक्त डोळ्यातून पाणी गळते तुझ्या. किती जनावर आहेत तुमची? आमची 11. 11 जनावर आहेत तुमची? 2 म्हशी आणि बाकीची जनावर आहेत. मग इथं सगळं मिळतं? हां, ऊस, मका, कुट्टी, पाणी भेटतं, सुग्रास पण भेटतं. बरं. आणि मग आता घरी शेतीचं काय? शेती घरी
आहे. मग शेतीला पाणी आहे का तिकडं? नाही पाणी. तर ही जी आहे ती परिस्थिती या ठिकाणच्या शेतकऱ्यांची आहे. अन्य काही शेतकरी आहेत आपल्यासोबत. बाबा गाव कोणचं? माझं गाव वाले वाले. किती जणांवर? अंबाजीगड 2 पाणी नाही बसलं. नाही पाणी बसलं. कसं भागवता मग घरचं? काय आता असं कामाला जायचं गवंडी जाता खाली वगैरे घरची जातात. आपण मग इथं असतो जनावर पशु. मुलगी एक आहे ती खुरपा जाते खुरपणीला कुठे इकडे आपल्या जिजुरीला. पण पाण्याची परिस्थिती आहे ती आज. पाणी परिस्थिती काय खराब. मागणं करता शासनाकडे? पाणी वगैरे काय आता सोय करेल शासन. बाबा काय परिस्थिती इथली सध्या? इथली परिस्थिती अशी इतकी बिकट आहे ह्या पुरंदर तालुक्यात. म्हणजे गेल्या वर्षी अल्पसा पाऊस झाला आणि त्या पावसामुळं विहिरींना पाणी नाही आणि शेतीलाही पाणी नाही. आणि आता तर अशी परिस्थिती की शेतकऱ्याच्या कुटुंबातला एक भाग म्हणून हीच पशुधन असतं. पण ह्या पशुधनालाच पाणी नाही, चारा बी नाही, पैसे बी नाहीत, शेतकऱ्याजवळ काही नाही. तरीसुद्धा ह्या जैन समाजाने, जैन संघटना जी समाज आहे त्यांनी जे इतकं सहकार्य केलं की त्यांनी येऊन छावणी इथं टाकली वाल्हे गावामध्ये, ह्या भुजबळ कामटवाडीमध्ये. तर इतकं आम्हाला आनंद झाला की आमचं पशुधन वाचलं. ह्या वाल्हे गावामध्ये 12 वाड्या आणि 13वं वालं, अधिक आसपासच्या गावं, पिसुर्टे असेल, मांडते असेल, जीवर असेल, दोंडज असेल, इथून बी जनावरं आली तरीसुद्धा ते त्यांनी व्यवस्थित पाणी. आणि आमच्या ग्रामपंचायतीने लाईटीची सोय, पाण्याची सोय ही अत्यंत व्यवस्थितपणे केली. फक्त कसं आहे की शासनाने ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नये की इथून पुढं जर आता पाऊस असा लांबला तर आमचं पशुधन वाचवणं आमच्यासुद्धा हातात नाही किंवा समजा कुणाच्याच हातात नाही. तरीसुद्धा या शासनाने याकडे दुर्लक्ष करू नये. निवडणुका संपल्या, राजकारण तुमचं संपलं, फक्त आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं हीच आमची शेतकऱ्याची हात जोडून विनंती आहे. आणि ह्या पुढे आम्ही ह्या जैन संघटनेला 7 कोटी असं सलाम करतो. जेव्हा शासन लक्ष देत नाही तुमच्याकडे? अवश्य शासन, इथं शासनाचा प्रतिनिधीच आहे. त्या दिवशी फक्त सुळेबाई आल्या, त्यांनी बी आपला आमदार आले, त्यांनी केलं, त्यांनी बी आम्हाला असं म्हणजे असं ठोस आण की आम्ही 10 दिवसाचा चारा देतो, 6 महिन्याचा चारा देतो, असे अजिबात नाही. हे केलं, आपलं पूजन केलं, हे केलं, गेलं. काय करायचं आम्ही शेतकऱ्यांनी? काय करायचं? आमच्या अक्षरशः आमच्या कुटुंबातला हा पशुधन हा एक कुटुंबातला एक सदस्य आहे, अशी आमची परिस्थिती. किती जनावर आहेत तुमची? माझी 6 जनावर आहेत तिथं गाया. छावणी नसती तर ह्यांना विकायचं म्हणलं तर कवडी मोल किमतीने विकावं लागलं असतं. पण तरीसुद्धा आम्ही विकली ना, अजून जपतोय. हाडकं जगली तरीसुद्धा आम्ही पुढं त्याच्यावर आमचा परपंच चालू. पण आता त्याला इलाज नाही. आता शासन काय करते आता ह्याच्यावर पूर्ण आता काय शासनाकडे आशा लावून बसले शेतकरी. बाबा गाव कुठलं साहेब? गाव कुठलं? वाल्हे. भुजबळ कामटवाडी. काय सध्या परिस्थिती अवघड आहे. अवघड आहे परिस्थिती. दुष्काळाची छाया भरपूर असल्यामुळं अवघड परिस्थिती आहे सध्या. किती जनावर? 5 आहेत. 5 आहेत ना, काय तेच शेजारी. चाऱ्याची बिकट परिस्थिती आहे आता सध्या. चारा हा जैन संघटनेने उपलब्ध करून दिल्यामुळे जरा बऱ्यापैकी सगळं शेतकऱ्यांचं चालू आहे. पाण्याची परिस्थिती शेतीचं काय? शेतीला पाणी नाही, प्यायला पाणी टँकरने चालू आहे. शेतीला कुठलं पाणी येणार? टँकरने चालू आहे पाणी प्यायला. त्यामुळेच ह्याचा तर विषयच नाही, शेतीचा तर विषयच नाही. गेले वर्षभर पाऊसच नसल्यामुळे पाण्याचा विषयच नाही. 4 महिने जरा टँकर चालू आहे पाण्याचं काय. त्यामुळं अवघड परिस्थिती आहे सध्या सगळी. त्यामुळे ह्याच्यावर शासनाने थोडंफार लक्ष देऊन काहीतरी पुढच्या ह्याच्या दृष्टिकोनातून काहीतरी उपाययोजना केली तर जरा शेतकऱ्यांचं काहीतरी थोडंफार त्यातून हे होऊन जाईल. किती जनावर आहेत टोटल इथे? काय सांगा? 500 जनावर. 500 जनावर. काय सध्याची परिस्थिती वाईट आहे. साधारणतः एक 4-2 वर्ष गेले की सातत्याने आमच्या इथे दुष्काळ असतो. त्यावेळेस म्हणजे शेतीत तर काही पिकतच नाही पाणी नसल्यामुळे, पण जनावरांचे खूप हाल होते. म्हणून भारतीय जैन संघटनेतर्फे शांतीलाल मुता यांच्या अध्यक्षतेखाली इथं छावणी आपण चालू केली. तर त्याला सर्व आता नियोजन व्यवस्थित आहे. शासन पण थोडंफार आम्हाला पाण्याची वगैरे मदत करते. संघटनेतर्फे चारा, मकवन, सुग्रास वगैरे व्यवस्थित मिळते.
म्हणजे शेतकरी सध्या तूर्त तर चिंता गेलेली आहे, पण भयंकर परिस्थिती आता सध्या पुरंदर तालुक्यात वाल्या गावात. तर शासनाने थोडेफार लक्ष देऊन ह्याचं काहीतरी पुढचं नियोजन करावं अशी आमची इच्छा आहे. एका जनावराला किती मिळतं साधारणतः? साधारण 16 ते 18 किलो मिळतं. हां? 16 ते 18 किलो मिळतं. काय काय दिवसभराचं कसं एकंदरीत सकाळी कधी सकाळी 8 किलो, संध्याकाळी 8 किलो असं व्यवस्थित मिळतोय. चारा व्यवस्थित मिळतोय. त्या जनावरांचं पूर्ण भागलं जातं आहे एवढ्यावर. हां, पण हे एवढं पुरेसं आहे का? हो एवढं पुरेसं आहे. अच्छा. गाव कुठलं तुमचं? वाल्लाची. किती गाय आहेत? माझे 4 गाय आहेत. 4 गाय. शेतीच्या पाण्याची काय? शेतीला पाणीच नाही आता. जनावरांच्या पाण्याची सुद्धा फार बिकट परिस्थिती आहे. सगळं टँकरवर अवलंबून. टँकरवर. किती वर्ष झालं दुष्काळाला तुम्ही तोंड देताय? आता हे दुसरं वर्ष आहे दुष्काळाला तोंड देते. त्याच्या आधी कधी दुष्काळच पडला नाही? त्याच्या अगोदर पडले होते. दर 10 वर्षांनी हा दुष्काळ आमच्या पाचवीला पुजलेलाच आहे. 2002ला पडला होता, 2012ला पडला होता, 2000 आता 23-24ला पडलेलाच आहे ना दुष्काळ. तर आम्हाला शाश्वत पाणी आल्याशिवाय हे दुष्काळ आमचा हटणारच नाही. गुंजवणीचं पाठीमागं सगळं सर्वे वगैरे होऊन गेले, पण अजून त्याचं काही हे नाही झालेलं. हां, कोण जबाबदार आहे या दुष्काळाला? काय वाटतं तुम्हाला? काय दुष्काळाला तसा मानव पण जबाबदार आहे, निसर्ग सुद्धा जबाबदार आहे. तसं असं काही सांगू शकत नाही. निवडणुका झाल्यावर कोण आलं का तुमच्याकडे? निवडणुका झाल्यावर सुप्रियाताई आल्या, पण शासनाने सुद्धा ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ना. आचारसंहिता बाजूला ठेवून हे जगवणं महत्त्वाचं आहे ना. त्यांनी हे म्हणजे सगळं बाकीचं झुगारून इकडे लक्ष द्यायला पाहिजे बाकीच्या नेत्यांनी सुद्धा. सुप्रियाताई आल्या, त्यांनी आम्हाला दिल्या. म्हणजे सुप्रियाताई आल्या त्यावेळेला आम्हाला आदल्या दिवशी पाणीच नव्हतं. आम्ही ताईंना सांगितलं, लगेच ताईंनी फोन लावला. दुसऱ्या दिवशीपासून टँकर इथं उभा आहे. म्हणजे पूर्ण पाणी आम्हाला पूर्ण मिळतं सकाळ संध्याकाळ. पाण्याची अशी टंचाईच नाही. निवडणुकीच्या आधी सगळे येत असतील का? निवडणुका सगळीच येणार ना. मतं मागायला येणार, सगळ्यालाच येणार ना. पण त्याच्यानंतर नाही ना. त्यांनी तिकडं निवडणुकीत भाषणात ह्याच्यात सगळ्यात गुंग होते. जो तो ज्याच्या मतासाठी ते हे करत होता. पण इकडं लक्ष नाही ना त्यांचं. इकडं लक्ष दिलं पाहिजे. जनावरं जगली पाहिजेत आमची, हे झालं पाहिजे, तर आम्ही पुढं बी त्यांना सहकार्य करू ना. काय कधीपासून चारा छावणी चालू झाली इथं? काय पाण्याची परिस्थिती? मतदान केलं का? केलं की केलं ना. आता पाण्याची परिस्थिती काय? बरी आता पुरवतात पाणी ग्रामपंचायत आपल्या छावणीला. पण शेती बितीला पाणी नाही आपलं. या जनावरांचं का? जनावरांना पण ते येतच की पण छावणीच आणले आम्ही. किती येते? आमचे जनावर आहेत 10 जनावर आहेत. मग असं पाणी नाही, मग इतक्या दिवस कशी काय सांभाळी? चारा छावणी तर आता तर झाली. एकच आणायचो आम्ही इकडून तिकडून शेजारच्या गावून जेऊर, मांडकी, लपतळवाडी भेटेल तिथनं आणायचो आपण. दुधाला रेट बी चांगला असेल आता? नाही दुधात परवडाना अंगलेट खेळे सगळ्या ते. 5 रुपये अनुदान दिले की शासनाने? काही नाही, शासनाचं अनुदान आलं फक्त ठराविक लोकांना आलं. त्यानंतर आलंच नाही शासनाचं अनुदान, बंदच झालं. काय आलं नाही. आम्ही सगळी कागदपत्र दिली, सगळं दिलं. ठराविक म्हणजे मी म्हणतो इथले 20% पण आलं असेल 100-तून. बाकी आलंच नाही कोणाला. मग आता कसं का? आता काय नाही, आपली जागवायची म्हणून. चांगल्या मोलाची किमतीची जनावरं आहेत, जागवायची आपली पुढं आपल्या हाती होतील म्हणून. त्यासाठी दुसरं काय नाही. बाबा किती दिवस झालं इथं तुमची जनावर आहेत? आता छावणी सुरू झाल्यापासून माझी गाय आहे इथं. बरं. हां, एकच गाय आहे. परंतु आमच्या गावामध्ये, वाल्ले गावामध्ये गेल्या वर्षापासून भीषण दुष्काळ. गेल्या वर्षी 1 टिपकासुद्धा पाऊस आलेला नाही. आणि एक पाऊस न आल्यामुळे शेतामध्ये कसल्याही प्रकारचं पीक नाही आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जनावरांच्या चाऱ्यांचा खूप मोठा प्रश्न उभा राहिला होता. या ठिकाणी भारतीय जैन संघटनेच्या वतीने या ठिकाणी छावणी झाली. त्यांनी खूप मोठं आम्हाला म्हणजे मदत केलेली आहे. त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांचे आभार मानावे एवढे थोडेच आहेत. जरा तुम्हाला सांगा, ही आता ठीक आहे, परिस्थिती आहे, गंभीर आहे, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. ही जर छावणी नसती तर काय झालं असतं? छावणी नसती तर पशुधनाचं नुकसान झालं असतं. खूप मोठं नुकसान झालं असतं. म्हणजे विकत तर कोणी घेतलेच नसते. त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता पशुधनाला. एवढी गंभीर परिस्थिती? मग काही नाहीच ना, काय खायला त्यांना. गेल्या वर्षीपासून पाऊस नाही. आता काय टाकणार, काय खायला त्यांना? तयारच होत नाही ना. पाऊस पडला, पाणी असल्याशिवाय काय करणार? आमच्या गावामध्ये गुंजवणी धरणाचं लाभक्षेत्र आहे, परंतु 25 वर्ष झालं पाणीच यायला तयार नाही. फक्त निवडणुकीला येतात सगळेजण, मतं द्या, मतं घेतात, सगळी जातात. 25 वर्ष झालं तसंच पेंडिंग आहे. आता मतदान झालेलं जवळपास 20 एक दिवस झालं. हा, झाले. 20 एक दिवसात कोण? त्याच्या आधी सगळे येत असतील? त्याच्या अगोदर सगळे आले.
फक्त सुप्रियाताई सुळे परवा येऊन गेल्या होत्या एक दिवस, त्यांनी बघितलं सगळं इथलं आणि त्यांच्या वतीनंच हे प्रयत्न झालेले आणि आमच्या शेतामध्ये कसल्याही प्रकारचं साहेब पीक नाही आहे. त्या ठिकाणी आमच्यावर पीक कर्ज म्हणून आमच्यावर प्रत्येक शेतकऱ्यावर आहे, तर ते पीक कर्जाचं शासनाने तेवढं सरकारनं गंभीर दखल घेऊन येणार सरसकट माफी करावी, कारण आम्ही भरू शकत नाही, इतकी परिस्थिती काहीच करू शकत नाही. काही साधारण मला सांगा, मागच्या वर्षी पाऊस कमी झाला, या भागात फळबागा मोठ्या प्रमाणात होतात, कसं किती नुकसान झालं असेल अंदाज सांगा? प्रत्येक शेतकऱ्याचं कमीत कमी एकेका समजा एकरी जरी म्हटलं ना तर एकेकाचं 10-10 लाख रुपये नुकसान झालं. एवढं नुकसान? एकरी 5-10 लाख रुपयाचं नुकसान झालंच, कारण ऊसाचं क्षेत्र आहे इथं, फळबाग आहेत आणि तरकारी असते, धान्य बी असतं, सगळ्या प्रकारचं पीक असतं. आता मागणी काय करता येईल? आता काय नाही, फक्त आम्हाला फक्त आहे ना, आम्हाला फक्त आमच्यावरचं जे पीक कर्ज आहे ते शासनाने सरसकट माफ करावं, कारण 4-2 वर्षानंतर आमच्याकडे दुष्काळ असतो, त्यामुळे आम्ही किती सामना करणार आहे, मुकाबला किती करणार आहे. समजा 4 वर्षात एकदा दुष्काळ म्हटल्यानंतर तुम्ही गुपजारीच नसणार की येत नाही, आमचं नियोजनच होत नाही, कायमच कर्जात आणि बोजाचा असतो डोक्यावर. बाबा, काय पाण्याची परिस्थिती? पाणी नाही. किती जनावर आहे ती? आमच्याकडे 3च आहेत. 3च आहेत. शेती कसं काय? शेतीला पाणी नाही म्हणून तर इथं छावणी आलो. बरं. छावणी बी आता म्हणजे पाण्याची सोय, खाण्याची सोय व्यवस्थित आहे. बरं. सगळी सोय व्यवस्था आहे. पण आता जगवायची कस तरी अजून किती दिवस जगवायची अशी? आता काय सांगता येईल तसं, पाऊस पडला तरच जाणार आम्ही, नाही तर असेल चालू तुमच्या कृपेने जर चालू ठेवली तर आमच्या फायद्याचं बी होईल. असं काहीतरी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. काय म्हणला बाबा तुम्ही? पाऊस पडल्यावर कशाला आम्हाला अशी जगवायला लागणार, आमच्या रानात येणार आहे खायर. मग पुरंदरला किती वर्ष झालं दुष्काळ आहे? ते कंटिन्यू चालू आहे, थोडं 4 महिने 6 महिने राहतं शेवटचे उन्हाळे पावसाळी. उन्हाळ्यात काय मत दुष्काळ आहे, काय मत? जबाबदार कोण याला? आता कोण, सुप्रियाता आहे, अजितदादा, कोण आहेत मला माहीत नाही त्यातलं जबाबदार. हे नेते आहेत आमचे, इथं साहेब आहेत, दिगंबर गोडे, आणखीन बाकीचे लोक असतात, ते सगळे एकच तालुका असतात, काही उपयोग नाही. निवडणुका झाल्या, कोण आलं का तुमच्याकडे? काय झालं आहे त्याला? आता ते निकाल 4 तारखेला मी जेवाय घालतो, जेव निवडून येईल त्याचं मी जेवाय घालतो इथं. मग आणखीन काय सांगू? स्वतः मतदान केलं ना? हां, मतदान करावंच लागतं. 2 काटे आहेत मला आणखी, केलं मतदान. आपल्यासोबत काही महिला देखील आहेत, आपण त्याची विचारू. काय सध्या पाण्याची परिस्थिती तुमच्याकडे? नाही, पाण्याची परिस्थिती सध्या दुष्काळच आहे, पण चारा छावणी आपल्या भारतीय जनसंघटनेने चारा छावणी केली ना, त्याच्यामुळं पशुधन वाचले आमचं आणि आहे बऱ्यापैकी सगळ्यांनी, आणि ग्रामपंचायत पण सहकार्य करते. पाण्याचा पुरवठा तर खूप चांगला देते, म्हणजे टँकरचे आता सगळीकडेच टँकर आहेत, टँकर पण आहेत, पण व्यवस्थित सगळीकडे पाणी पुरवठा जास्त टँकरच्या माध्यमातून. घरचं पाणी पुरवठ्याचं घरचाच सगळ्यांना, वस्तीला याला गावात पण आहे, चांगली परिस्थिती आहे पाण्याची, आणि वाडीला वस्तीला सगळ्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. शेतीला पाणी नाही? शेतीला पाणी अजिबात नाही आहे, सध्या विहिरी कोरड्या पडल्यात, त्याच्यामुळे अजिबात पाणी नाही आहे. आता ठीक आहे, जनावरांचं आहे, चारा छावणी उभं केली, काही सामाजिक संघटना पुढे आल्या, काही राजकीय लोक देखील मदत करतायत, परंतु पण उत्पन्नाचं साधन काय? काहीच नाही सध्या. दूध एवढ्याच उत्पन्नाचं साधन. दुधाला दर किती? दर किती 25, 26, 23 असं आहे. परवडतंय का एवढं? नाही परवडत एवढं, कारण चाराचा आता विकत घ्यावा लागतो आम्हाला ना. त्या चारा छावणीमुळं तसं पशुधन बरंचसं वाचलेलं आहे आमचं, त्यामुळं एवढं काही नाही, म्हणजे आहे बऱ्यापैकी आहे. पण पाण्याची परिस्थिती शेतीला अजिबात पाणी नाही. काय सांगाल, काय परिस्थिती सध्या पाण्याची? पाणी शेतीला तर नाही, पण रोजचं आपलं भागतं, 1 दिवसाआड येतं, वापरायचं पाणी जेमतेम भागतं, पण शेतीची खूपच बिकट परिस्थिती आहे शेतीच्या पाण्याची. काय प्रार्थना करता? लवकर पाऊस पडू दे आणि त्यासाठी उपलब्ध असं वातावरण तयार, म्हणजे सगळ्यांनीच झाडं कमी तोडावीत, सगळ्यांनी सहकार्य करून जास्तीत जास्त पर्यावरण वाचवायचा प्रयत्न करायचा, एवढंच आपल्या हातात आहे. काय म्हणाल? आता झाडं खरं तोडली नाही पाहिजे, झाडांचं खरं अजून झाडाची लागवड केली पाहिजे लोकांनी. त्याच्यामुळं हा ना, नैसर्गिक असं पावसाला पूरक वातावरण तयार केलं तर आपल्याला दुष्काळाला सामना करावा लागत नाही ना.
आता झाडं लावणार तुम्ही? भरपूर लावणार, तेवढं केलंच पाहिजे आता आणि तसं करतात. आणखी काय आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बचत करत. कुठलं गाव दादा? वाल्ले. काय पाण्याची परिस्थिती? पाण्याची खूप बिकट परिस्थिती, शासनाचं पण लक्ष नाही. भारतीय जैन संघटना आमच्यापर्यंत पोचली पण शासन पोचू शकलं नाही. शासन इलेक्शनमध्ये मशगूल आहे. भारतीय संघटनेमुळे तरी हे पशुधन वाचलं लोकांचं, नाही तर खूप वाईट परिस्थिती होती, बिकट परिस्थिती होती. शेतीची काय परिस्थिती? शेतीला पाणीच नाही तर काय शेती, फळबागा जळायला लागल्यात लोकांची. खूप वाईट परिस्थिती आहे पाण्यामुळं. पशुधन वाचवण्यासाठी भारतीय जन संघटनेने जे काम केलं ते खूप चांगले आहे. मला गोष्ट सांगा, ठीक आहे आता चारा छावणी आहे, चारा छावणीच्या माध्यमातून जनावरं निघतील, जगतील, पुढं परत काय? आता काय झालं आहे, दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे ही 4 छावणी उभी केली. इथून पुढं आता पाऊस होईल काय होईल त्याच्यानंतर आम्ही आता शेतकऱ्यांसाठी आणखीन काही करता येईल ग्रामपंचायतच्या माध्यमातून ते नक्कीच निर्णय घेऊ आणि चांगल्या पद्धतीचं शेतकऱ्यांना कसं मदत ग्रामपंचायतची होईल ही या ठिकाणी आम्ही चांगला प्रयत्न करू. भारतीय जैन संघटनेने शांतीलाल मोता यांच्यामार्फत जे चारा छावणी चालू केली वाल्हे परिसरात, त्यामुळे वाल्हे परिसरातलं पशुधन वाचलं, नाहीतर हे पशुधन वाचणं शक्य नव्हतं. आणि आत्ता बऱ्याच ठिकाणी प्यायला पाणी नाही. शासनाच्या मार्फत पाण्याचा टँकर चालू आहेत आणि अनेक वाड्या वस्तीवरती पाण्याचा टँकर चालू आहेत. जनावरांना तर शेतीला तर कसलंच पाणी नाही, जनावरांना टँकरनी पाणी पुरवठा होतो. आणि भारतीय जैन संघटनेने चारा छावणी चालू केल्यामुळं त्यांचं सर्व पशुपालकांच्या वतीने मी आभार मानतो. तर या ठिकाणी वाल्हे येथे चारा छावणी उभा करण्यात आलेली आहे. पुरंदर तालुक्यात एकूण 4 ठिकाणी जे आहे ते चारा छावणी उभं केलेलं आहे. परंतु नागरिकांची एकच ओरड आहे की राजकारणी मतदान झाल्यानंतर इकडं आले नाहीत, तर शासनाने म्हणावं तसं लक्ष दिलं नाही, तर आता तरी शासन जागवून याकडे लक्ष देणार का, हा खरा प्रश्न आहे. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, पुरंदर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.